नमस्कार. आज आपण जाणार आहोत भारतातल्या प्राचीन शिवमंदिरापैकी एक असणाऱ्या व मुंबईच्या जवळ अंबरनाथ येथे स्थित असलेल्या अंबरेश्वर शिव मंदिर येथे. अंबरनाथ हे मुंबई शहरापासून 38 मैल इतक्या अंतरावरती सेंट्रल लाईन येथे स्थित आहे. अंबरनाथ स्टेशनच्या जवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळच शेअर रिक्षावरून प्रति माणूस 20 रुपये इतक्या दरात तुम्ही अंबरेश्वर मंदिराजवळ पोहोचू शकता. मंदिराच्या आवारात पोहोचता क्षणी असे तिलक लावण्यासाठी लहानापासून मोठ्या माणसांची गर्दी लागते. श्रावण मास सुरू असल्याने आज खूप गर्दी होती, त्यामुळे मोठी रांग लागली होती. मंदिर वालदुनी नदीच्या तीरावर स्थित आहे. पावसाळा असल्याने आज ही नदी वाहत आहे, परंतु इतर हंगामामध्ये ही नदी कोरडी असते. अशा प्राचीन नद्यांची रक्षा होणे खूप गरजेचे आहे. मंदिरात जाण्या येण्यासाठी 2 पुलांचा वापर केला जातो, एक जुनी पूल व एक नवी पूल. हा जो पूल तुम्ही बघताय हा जुना पूल आहे व याचा वापर आजही होत आहे. अंबरनाथ शहराचे भूषण आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले हे प्राचीन शिव मंदिर म्हणजे स्थापत्यकलेचा एक अद्भुत आणि अप्रतिम नमुना आहे. शिलाहार राजघराण्यातील मामोने राजाच्या काळात इसवी सन 1060 मध्ये हे मंदिर बांधले असावे. सांस्कृतिक वारसा म्हणून जगभरातील ज्या कलासंपन्न वास्तू युनेस्कोने जाहीर केल्या आहेत, त्यामध्ये महाराष्ट्रातील अंबरनाथच्या या प्राचीन शिव मंदिराचा समावेश आहे. असे म्हटले जाते की शिलाहार राजघराण्यातील चित्तराज याने इसवी सन 1022 ते 35 या काळात हे शिवालय उभारण्यास प्रारंभ केला आणि इसवी सन 1060 ते 61 मध्ये मामोने राजाच्या काळात या मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. असे म्हटले जाते की या ठिकाणचे मूळ नाव अमरनाथ असे होते, त्याचा अपभ्रंश होऊन ते अंबरनाथ असे झाले. या मंदिरावर मध्य प्रदेश, गुजरात आणि कर्नाटक या शैलीचा प्रभाव पडला आहे असे म्हटले जाते. हे मंदिर हेमाडपंथी असल्याचेही सांगितले जाते. मात्र काही अभ्यासकांच्या मते अंबरनाथचे शिवमंदिर भूमीच म्हणजे जमिनीवर दगडावर दगड रचून तयार केलेली वास्तू आहे व हे एकच असे मंदिर आहे ज्याचे द्रविडीकरण केले आहे असे बोलले जाते. मंदिराजवळच हे पाण्याचे कुंड आहे, ज्यामध्ये अनेक कासव आपल्याला बघायला मिळतील. या मंदिराचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरात 2 नंदी आपल्याला बघायला मिळतील. मंदिराच्या जवळच आपल्याला भगवान गणपती आणि शिवलिंगाचेही दर्शन घडते. अंबरनाथचे हे प्राचीन शिव मंदिर पांडव कैलान असल्याचे सांगितले जाते. अज्ञातवासात असताना पांडव या भागात काही काळ वास्तव्यास होते. याच भागात त्यांनी शिवमंदिर उभारणीचे कार्य सुरू केले. मात्र कौरव पाठलाग करत असल्याचे समजताच पांडव हा भाग सोडून निघून गेले. त्यामुळे मंदिराचे कार्य अर्धवट राहिल्याची लोकमान्यता प्रचलित आहे, मात्र याला आधार असल्याचे दिसून येत नाही. महाशिवरात्री तसेच श्रावणातील प्रत्येक सोमवारी या मंदिरात विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन होत असते व हजारो शिवभक्त या दिवसामध्ये मंदिरात दर्शनासाठी येत असतात. या मंदिराभोवतालची भिंत आणि समोरचा नदी मंडप कालौघात नष्ट झाले असले तरी मंदिर 2 भागात आहे, गाभारा आणि सभा मंडप. गाभारा हा सभा मंडपापेक्षा थोडे खोलगट जागी आहे. या मंदिरावर गरुडासन विष्णू, कपालधारी शिव, चंडिका, पार्वतीचा मुंडा, नटराज, काली माता, गजासूर वधाची शिवमूर्ती अशा अनेक मूर्ती अत्यंत कुशलतेने कोरलेली आहे.